तो ये लड़की दोनों से खाना खाती है, दोनों से ट्रीट लेती है। ये मम्मी से अलग लेती है, पापा से अलग लेती है। और जब तक दोनों नहीं देते तब तक इसका मन शांत नहीं होता। आराम से। A few moments later.
तयारी झालेली आहे, म्हणजे जेवणही बनवून झालेलं आहे आणि मांडूनही झालेलं आहे. आता फक्त पूजा करायचं बाकी आहे, पोथी वाचायची बाकी आहे आणि गॅसवर आय थिंक गाजरचा हलवा शिजत आहे, त्याला जरा टाईम लागतो शिजायला त्याच्यामुळे. तर ठीक आहे, आता मी जाते पटकन पोथी वगैरे वाचून घेते आणि देवपूजा वगैरे करून घेते. आता पोरी पण येतच असतील थोड्या वेळाने. त्यांना मी सांगितलं आहे की बरोबर 7-7:30 वाजता तुम्ही या. आता 6:45 वाजता ते पोथी वगैरे सगळं वाचून घेते आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटते. श्री महालक्ष्मी व्रतकथा गुरुवारची कहाणी. श्री महालक्ष्मी नमनष्टके. नमस्ते तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमस्तुते. सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमस्तुते. सिद्धिबुद्धी प्रदे देवी भुक्ती मुक्ती प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते. आद्यंत रहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योग जे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते. स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. पद्मंस्ते देवी परब्रह्मी स्वरूपिणी परमेशी जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते. श्वेतांबर धरे देवी नानालंकार भूषिते जगस्थिते जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते. श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी. ऐकावी भक्तांनो, श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी. ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते. श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर्य वैभव प्राप्त होते व मनाची इच्छा पूर्ण होते. श्री महालक्ष्मीची नावे व रूपे अनेक आहेत. सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया शक्ती तृष्णा शांती जाती लज्जा शांती श्रद्धा कांती वृत्ती स्मृती दया तुष्टी माता अधिष्ठात्री व लक्ष्मी अशा रूपाने राहते. तिला नमस्कार असो. कैलासावर पार्वती क्षीरसमुद्र सिंधुकन्या स्वर्गात महालक्ष्मी भूलोकी लक्ष्मी ब्रह्मलोकी सावित्री गोलोकी राधिका वृंदावनी रासेश्वरी चंद्रवनी चंद्रा चंपकवनी गिरिजा पद्मवती पद्म मालतीवनी मालती कुदनवनी कुदंती केतकीवनी सुशीला कादंबवनी कादंबमाला राजप्रसादी राजलक्ष्मी व घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध नावाने श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा सर्वांच्या परिचयाच्या व सर्वभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे. द्वापार युगात भारतभूतीला सौराष्ट्र देशात भद्रशिवा नावाचा राजा राज्य करी. तो पराक्रमी होता. 4 वेद 6 शास्त्रे 18 पुराण याचे साम्यक ज्ञान त्याला होते. त्याला सुरचंद्रिका नावाची राणी होती. राणी देखणी सुलक्षणी व पतिव्रता होती. त्या दोघांना 7 पुत्र व त्याच्या पाठीवर एक कन्या झाली. कन्येचे नाव ठेवले होते शांबाला. एकदा महालक्ष्मीच्या मनात आले आपण त्या राजाच्या राजप्रसादी राहावे. त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल. गरिबांकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतः करताच खर्च करेल. म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व ती काठी टेकत टेकत सुरचंद्रिका राणीच्या महलासमोर येऊन उभी राहिली. म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती. तिला पाहताच एक दासी पुढे आली. दासीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीची नीट विचारपूस केली. वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता म्हणाली, बाळ माझं नाव कमळा, माझ्या पतीचं नाव भुवनेश, आम्ही द्वारकेला राहतो. तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य हा दारिद्र्य होता. रोज त्या दोघांची भांडणे होत. मग नवरा तिला खूप मारझोड करी. या जाचाला त्रासलेली ती वैश्यपत्नी कंटाळली आणि घर सोडून निघून गेली व राणी वनी उपाशी भटकू लागली. तिची ती दशा बघून मला तिची दया आली. धनसंपत्ती सुख समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मीची मी तिला माहिती सांगितली. माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केलं. तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचं दारिद्र्य संपलं. तिचं घर संतती व संपत्तीने समृद्ध भरलं. तिच्या जीवनात आनंदी आनंद आला. पुढे ते पती पत्नी निधन पावले. लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. त्यांनी जितकी वर्ष श्री महालक्ष्मी व्रत केलं तितकी 1000 वर्ष त्यांना सुखोपभोग मिळाले. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झालेला आहे. पण त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे. त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे. वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली. तिने वृद्धेला नमस्कार केला व म्हणाली, माताजी मला त्या व्रताची माहिती व पूजाविधी सांगा.
वृत्तीच्या रूपातील श्री महालक्ष्मीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती व महिमा सांगितला. मग ती दासी त्या वृत्तीचे उपकार मानून व तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुरात गेली. राजवैभवात लोणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता. संपत्ती व सत्तेमुळे ती उन्मत्त झाली होती. म्हातारीचा निरोप ऐकून ती रागारागाने व तावातावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकाटपणे बोलली. तिला धक्काबुक्की केली. ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजेच प्रत्यक्ष लक्ष्मी होती हे काही राणीला कळले नाही. राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न राहता स्वस्थायीने जायचे ठरवले. ती राजवारातून निघाली. वाटेत तिला शांबाला भेटली. शांबालीला सगळी हकीकत कळली. तिने वृद्ध ब्राह्मणीची क्षमा मागितली. तेव्हा महालक्ष्मीला तिची दया आली. तिने शांबालीला महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. राजकन्येने महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले. त्यामुळे सिद्धेश्वर राजाचा मालाधर या राजपुत्राशी तिचा विवाह झाला. ती पतीसह राजवैभवात नांदू लागली. इकडे मात्र महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे भद्रशवा व राणी सुरचंद्रिका यांचे राज्य, ऐश्वर, वैभव सर्व काही गेले व त्यांची अन्नान्न दशा झाली. एके दिवशी सुरचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली, आपल्या जामात राजा आहे, खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे जा, आपले हाल सांगा, त्याला दया येईल व तो आपल्याला सहाय्य करील. त्याचप्रमाणे भद्रशवा जावयाच्या राज्यात आला. तळ्याच्या काठी बसला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या शांबालीच्या दासींना तो दिसला. त्याची राजलक्ष्मी जाणून दासींनी त्यांचे नावगाव विचारले. तो शांबालीला राणीचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत शांबालीकडे गेल्या. त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली. दासींकडून राजवस्त्रे पाठवून शांबालीने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटात राजवाड्यात आणले. आदर सत्कार केला, नानापरीचा पाहुणचार केला. तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले. भद्रशवा घरी आला. सुरचंद्रिकेला आनंद झाला. तिने हंडा उघडतो तर काय, हंड्यात द्रव्य नव्हते, कोळसे भरलेले होते. महालक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता. काही दिवसांनी सुरचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली. तो दिवस होता मार्गशीर्षला शेवटचा गुरुवार. शांबालीने महालक्ष्मी व्रत केले, आईकडूनही कळवले. सुरचंद्रिका परत आपल्या नगरात आली. तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे राजैश्वर्य तिला प्राप्त झाले. पुढे काही दिवसांनी शांबाला माहेरी आली. परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही. हा राग सुरचंद्रिका राणीच्या पोटात खदखदत होता. म्हणून शांबालीला कोणी विचारले नाही. तिचा अपमान झाला. परंतु आईवर न रागवता ती तेथून निघाली. निघताना तिने तेथले थोडे मीठ बरोबर घेतले. आपल्या राज्यात राजगृही आल्यावर पतीने तिला विचारले, माहेरून काय आणले? ती म्हणाली, राज्याचे सार आणले. पती म्हणाला, म्हणजे काय? पत्नी म्हणाली, थोडा धीर धरा म्हणजे कळेल. त्या दिवशी तिने सर्व जेवण अळणी करायला सांगितले. नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले. त्याला सर्व जेवण अळणी लागले. मग तिने ताटात थोडे मीठ वाढले. पदार्थात ते घालताच जेवण रुचकर लागले. हेच ते राजाचे सार. शांबालीच्या पतीला तिचे म्हणणे पटले. मग त्या दोघांनी हास्य विनोद करून जेवण पुरे केले. अशा रीतीने जे कोणी हे श्री महालक्ष्मीचे व्रत श्रद्धेने करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल. सुख समृद्धी व शांती याचा लाभ होईल. सकळ मनोरथे पूर्ण होतील. मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये. श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये. दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये. श्री महालक्ष्मीचा महिमा पुरवतो भक्तांची कामना. अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण. जय देवी जय महालक्ष्मी, वसती व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी, करवीर पूर्वासी सुरवर मुनी माता, पुरहर वरदायिनी निर्मूलहर प्रियकांता. जय देवी जय महालक्ष्मी, वसती व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी, कमलाकर जठरीला जन्म दिला धाता, सहस्र वदने भूधर पुरे गुण गाता. मातुर्लिंग गदा केटक रविकिरणी, झळके हाटक वाटी ते उशिरस पाणी. जय देवी जय महालक्ष्मी, वसती व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी, तारा शक्ती अगम्य शिव भजका गौरी, ती मनती प्रकृती निर्गुण निर्धारी. गायत्री निज निगमागम सारी, पकटे पद्मवती निज धर्माचारी. जय देवी जय महालक्ष्मी, वसती व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी, अमृत भरिते सरते अगदुरते वारी, मारी दुर्घट असुरा भवदस्तुर तारी. मारी माया पटल प्रणवित परिवारी, हे रूप चिद्रूप तद्रूप दावी निर्धारी. जय देवी जय महालक्ष्मी, वसती व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी, चातुर्माने कुत्सित कर्माच्या ओळी, लिहिल्या असतील माते माझे निर्धारी. चरणी तळी परसुमने चाळी, मुक्तेश्वर नागर शिवसागर बाळी. जय देवी जय महालक्ष्मी, वसती व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. श्री महालक्ष्मी की जय. तो
मस्त तुझी टिकली हे ग चंद्राची चंद्रकोर. पाय दे तुझा. पाय दे. पाय पाय पाय. आता मांडी घाल, आता मांडी घाल. चला बेस कर तो बाद में पहले तू क्या मैं चे ओचो तू क्या मैं चे ओचो है चाइनीज बोल रही है मतलब क्या था तू क्या मैं ओचो मांडी घाल. तू क्या मैं इधर इधर बघ. मतलब तू क्या कर रही है मैं तो साफ कर रही हूँ ये ओढ़ी ये लड़की तुला नाही टक्कर आला कोणी? अरे तुला टिक्का नाही उसून आला? टाकलं तिने. तू पुसून टाकलं. आरिका फूल गई आरिका वो बोल रही है आरिका फूल गई हाँ रात को रात को जाते हैं हम राहुल दादा अच्छी आई तू पण टिक्का पुसला का? अच्छी लेफ्ट मुझे नहीं जाती थी क्या पाय. कैसे चिल्ला पूरा बिल्डिंग खा गया मांडी घाल. ऑरेंज हे घे. अरे पर्पल आना चाहिए पाय दे. कैसा या तुला कोणता पाहिजे? पाय दे. सुखीरा तुला पण असं बाळ वाटतं. हा. सुखीरा दे पटपट दे तुला कोणता? हा पर्पल नाही बाळा. हा पर्पल नाहीये. म्हणजे कोणता पर्पल तुला? अच्छा हे मला वाटलं रुमालचा कलर सांगतात ते हे लोक. शॉप ना करा फिर कैश में ना कैश नहीं दिया 50 ये लगा सुखीरा थँक यू. फ्लावर तुला काय? ब्लू रुमाल ब्लू रुमाल ना? टाडू टाडू कर ये थांब इकडे ये हाँ देते थांब छक्का चिवडा पाय दे. ये लगाने क्या चिवडा चिवडा बस तेवढं थँक यू. आता तुला कोणता? बरं. दे पाय दे. प्रतीक्षा देना दिखा क्या देखना पड़ेगा ऐसे मिला मुझे आनंद दे बेटा. पाय दे. मुझे ऐसा मिला मुझे ऐसे ही मिला हाँ ठीक शेड ऐसे करना या रेड थांब बोलूंगा हे घे बघा. आज एकदम चाहिए कोण घरी खाणार आहे? मी कोण इथे खाणार? घरी घरी सगळे घरी खाणार आहे? मग ठीक आहे चालेल घरी जाऊन खाणार. इधर खाना है तुमको? हाँ तो खा लो. न तो सब लोग इधर ही खाना फिर. थोड़ा थोड़ा इधर. थोड़ा थोड़ा ये खा लो आराम से धीरे धीरे लेके जाओ ना घर पे. हे एक मिनिट दोन एक वाटतं. हां. तू पण घरी खाणार? ओके. चलो नहीं हे गुलाब कुठे लावले नी? दे ऊपर भी जाना है अच्छा. और थोड़ा थोड़ा दाल चावल खा लिया होता थोड़ा थोड़ा. ये डिब्बे में दूँ ना डिब्बे में. दे प्लास्टिक में दे अभी कहाँ पे लेके जानी है? अच्छा अच्छा. तर मंडळी कार्यक्रम जो आहे तो एकदम व्यवस्थित पार पडलेला आहे आणि आता आम्ही उपवास सोडायला मी घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता मी चेंज वगैरे पण केलेला आहे. खूप जास्तच टायर्ड फील होत होतं तर त्याच्यामुळे मी विचार केला की चेंज वगैरे करते आणि मग व्यवस्थित जेवायला बसते. तर मी तुम्हाला दाखवते आज जेवणामध्ये काय काय आहे आणि मी घरी काय बनवलं आहे आणि बाहेरून काय आले आहे तिथे तुम्ही पाहू शकता. आणि हे बघा डाळ बनवलेली होती मी, भाजी बनवली होती मटरची आणि फ्लावरची आणि इथे हे भात आहे. मी अनफॉर्च्युनेटली पुऱ्या बनवते पण नाही बनवायला भेटलं मला, एवढा टाईम नाही भेटला कारण की पोरी पण आल्या होत्या लगेच. आणि इथे पनीर चिली आहे, सोयाबीन चिली आहे आणि पाव आहे मस्त. तर आता आम्ही जेवायला घेत आहोत. तर अशा प्रकारे माझा हा मार्गशीर्ष उद्यापनचा व्लॉग मी इथेच एंड अप करते. आय होप तुम्हाला माझा हा व्लॉग नक्कीच आवडला असेल. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.